नमस्कार, मी सुरेश गोडितकर. यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आज आपण एका नव्या मालिकेला सुरुवात करणार आहोत आणि ही मालिका विशेषतः पुण्यासाठी आणि पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण यामधून पुणे शहरावर जे महानगरीकरण लादण्यात आलं आणि त्या लादण्यात आलेल्या महानगरीकरणामुळे पुण्याचे जे मूळ स्वरूप होते ते उद्ध्वस्त होऊन पुण्याची जी वाट लागली आहे, पुण्याचा जो पसारा आहे तो नियंत्रणापलीकडे जाऊन मूळचे जे पुणे होते ते आपले अस्तित्व कसे हरवून बसले आहे याबाबतचा उहापोह आपण करणार आहोत. आणि या मालिकेला आपण शीर्षक दिलं आहे पुणे, उणे आणि दुखणे. आपल्याला माहिती आहे की पुण्याला पूर्वीपासून पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जायचं. कारण अनेक दृष्टीने अनेक अर्थाने पुणे समृद्ध होतं, पुणे चांगलं होतं आणि त्यामुळे निश्चितच सन 2000 नंतर या पुण्याकडे स्थलांतरितांचा, निर्वासितांचा लोंढा, आकर्षण असं वाढलं की या पुण्याला या लोकांनी अक्षरशः वेढा टाकला आणि पुण्यामध्ये भूमितीय पद्धतीने जी लोकसंख्येची वाढ झाली आणि अजूनही होत आहे, त्या वाढीचे दुष्परिणाम आपल्याला येत्या अनेक वर्ष सोसावे लागणार आहेत. पुणे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध होतं, पुणे शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध होतं, पुण्यातून अनेक सामाजिक चळवळींनी जन्म घेतलेला आपण पाहत आहोत. पुण्यात शांत असं वातावरण होतं, कायदा सुव्यवस्था अत्यंत चांगली होती. त्याच्यानंतर पुण्याचं हवामान अत्यंत सुंदर होतं, चांगलं होतं, सुखद होतं. नैसर्गिकदृष्ट्या पुण्याला चांगलं एक प्रकारचं आच्छादन लाभलेलं होतं, पाऊसमान पुरेसं होतं, तापणारा उन्हाळा नव्हता, सोसणारी थंडी होती, उबदार थंडी होती, शरीराला पोषक अशी होती. पुण्याला धरणांसाठी जी काही 4-5 महत्त्वपूर्ण नैसर्गिकदृष्ट्या योग्य किंवा आपण ज्यांना म्हणतो भूशास्त्रीयदृष्ट्या योग्य अशी 4-5 ठिकाणं लाभली होती. तिथे धरणं बांधण्यात आली होती पाटबंधारे विभागामार्फत आणि त्या धरणांद्वारे जो उपलब्ध पाणीसाठा होता तो पुणे शहराला, पुण्याच्या ग्रामीण भागाला पुरेल इतपत पाणीसाठा उपलब्ध होता. पुण्याच्या मुठा उजव्या कालव्यातून जे पाणी इंदापूरपर्यंत पोचत होतं त्या पाण्याने हवेली असेल, दौंड असेल आणि इंदापूर या ग्रामीण भागात समृद्धी आणली होती. तसेच पुण्याच्या भोर असतील, त्याच्यानंतर वेल्हा असतील, ज्याचं आता राजगड असं नामकरण झालं, त्या भागात असणाऱ्या जुन्या धरणांनीसुद्धा पुण्यामध्ये पुण्याच्या वरील भागात जी धरणं झाली होती, भोर भाटघर असेल, नीरा देवधर असेल, गुंजवणी असेल, या धरणाने सुद्धा चांगला पाणीसाठा उपलब्ध केला होता, जो नदीच्या माध्यमातून वीर धरणापर्यंत पोचत होता. आणि वीर धरणातून जे कालवे निघाले होते, जो कालवा एक बारामतीपर्यंत पोचून पुढे इंदापूरला जात होता आणि एक कालवा इकडे उजवा कालवा असेल तो शिरवळ मार्गे फलटण किंवा त्याच्याही पुढे माळशिरसपर्यंत जात होता. अशा प्रकारचं पुण्याचं भौगोलिक नैसर्गिक स्थान अत्यंत चांगलं होतं. पण कालांतराने हे पुणे होतं तिथं काही उणे नव्हतं. ते नंतर सन 2000 नंतर पुण्यामध्ये जो काही लोकसंख्येचा महापूर निर्माण झाला त्याने ह्या पुण्याची वाताहत झालेली आहे. आणि पुणे शहर आता हे एक मूळ पुणेकरांसाठी दुखणं बनून राहिलेलं आहे. आणि जे निर्वासित आहेत, जे उपरे आहेत, जे पोटार्थी आहेत, जे पोट भरण्यासाठी पुण्यात आलेलं आहे, त्यांच्यासाठी हे काय पुणे जंगलं काय आणि पुणे मेलं काय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांची उपजीविका चालली, त्यांचा रोजगार चालला, तर त्याच्या पलीकडे त्यांना पाहायची काही गरज नाही. आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्धीच्या नावाखाली जो सर्वत्र धुमाकूळ माजला आहे तो आपण पाहत आहोत. तर पुणे समृद्ध होतं, पुण्यामध्ये काही उणे नव्हतं आणि पुणे दुखणं झालेलं आहे. या सगळ्या बाबींचा आपण या मालिकेमध्ये परामर्श घेणार आहोत. आणि ह्याच्यामध्ये अनेक विषय समाविष्ट आहेत, जे समाविष्ट विषय आम्हाला सर्वांना त्रासदायक ठरत आहेत, ज्याची रोज जे हे प्रश्न आपली रोज सत्वपरीक्षा पाहत आहेत. त्याच्यामध्ये वाहतुकीचा, गर्दीचा, कोंडीचा मूळ प्रश्न असेल. त्याच्यानंतर आता आपण पाहत आहोत की पुण्यामध्ये पाणी पुरेल का नाही अशी एक मोठी आशंका आहे.
बंगळूरचे पाण्याच्या बाबतीत जे हाल झाले ते आपण सर्वांनी वृत्तपत्रातून वाचलेले आहेत आणि इथून पुढे पुण्याचे सुद्धा पाण्याच्या दृष्टीने अत्यंत भयानक असे हाल होणार आहेत. त्याचाही आपण संपूर्ण आढावा घेणार आहोत. त्यानंतर पुण्याचं वातावरण किंवा पुण्याचं जे हवामान आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. कारण पुण्यामध्ये जी जैवविविधता होती, जी नैसर्गिक समृद्धी होती, टेकड्या होत्या, त्याच्यानंतर वनराया होत्या, त्याच्यानंतर अनेक ठिकाणी गर्द अशी झाडी होती. पुण्यात तापलेला उन्हाळा आपण पूर्वी कधी पाहिला नव्हता, पण हे सगळं नष्ट झालेलं आहे. पुण्याच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागातसुद्धा हिरवाई नष्ट करून काँक्रीटची जंगलं उभारण्यात येत आहेत. तर त्याचाही आपल्याला कसा त्रास होणार आहे आणि जी वनसंपदा आपण नष्ट केली, हिरवा पट्टा त्याचा आपण ऱ्हास केला, त्याचाही पुण्याच्या या जैवविविधतेवर, पुण्याच्या हवामानावर कसा परिणाम होणार आहे त्याचा आपण आढावा घेणार आहोत. याच्यानंतर पुण्यामध्ये जे एक प्रकारचं वातावरण तयार झालं आहे ते थोडंसं गुंडगिरीचं असेल, ते थोडेचं अरेरावीचं असेल, त्याच्यानंतर गुन्हेगारीचा वाढता आलेख आहे, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आहेत. आता आपण बघतोय की अंमली पदार्थांचा साठाही पुण्यात सापडू लागलेला आहे. पुणे NIAच्या रडारवर सुद्धा आलेलं आहे. देशविघातक कृत्य करणाऱ्या लोकांची पाळमुळंसुद्धा इथं दिसून आलेली आहेत. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की फरासखाना येथे बॉम्बस्फोट झाला होता, जर्मन बेकरी येथे बॉम्बस्फोट झाला होता. त्यामुळे पुणे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे याचाही कुठेतरी उल्लेख आपण मागील भूतकाळात पाहिलेला आहे. त्या दृष्टीने पुण्याची सुरक्षितता आपण अनुभवणार आहोत. त्याच्यानंतर पुणे हे महाग कसं झालेलं आहे आणि त्याची कारणं काय आहेत. पूर्वी जी सुखसमृद्धी होती, पूर्वी जी एक सहजता होती, ती सहजता नष्ट होऊन कृत्रिमता आलेली आहे. अवास्तव दर वाढलेले आहेत. मग ते जमिनींचे असतील, घरांचे असतील, त्याच्यानंतर जीवनावश्यक वस्तूंचे असतील, त्याच्यानंतर आपल्याला लागणाऱ्या इतर गोष्टींच्या असतील, त्या सगळ्यांचे दर गगनाला भिडले आहेत आणि ते सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेलेले आहेत. ह्याचासुद्धा आपण आढावा घेणार आहोत. आणि मूळच्या पुणेकरांना हे पुणे कसं हरवलेलं वाटतं आहे. त्यांनी ज्या वातावरणाचा त्यांच्या लहानपणी असेल, त्यांच्या किशोरवयीन वयात, तरुणपणात, विवाह वयात जो अनुभव घेतलेला आहे किंवा विवाहानंतर इथं स्थिर स्थावर होत असताना आपल्या मुलांचं भरणपोषण करत त्यांना योग्य शिक्षण देऊन ते कसे मोठे होतील, स्वतःच्या पायावर उभे होतील, हे पाहत असताना जी एक पिढी आज मागे पडलेली आहे, त्यांच्या दृष्टीने पुण्याचे जे हाल झालेले आहेत किंवा त्यांची जी खंत आहे की पुणे आपण गमावलं आहे आणि पुणे आज दुखणे बनून कसं उरलेलं आहे, त्याचाही आपण या सगळ्यामधून त्याचाही एक मागोवा घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. सांस्कृतिकदृष्ट्या किंवा कलात्मकदृष्ट्या आणि चांगल्या चळवळींचं माहेरघर असणारं हे पुणे कालांतराने एक धांगडधिंगा किंवा बटबटीतपणा, चकचकीतपणा यात कसं हरून गेलं आहे हे सुद्धा आपण पाहणार आहोत. धार्मिकदृष्ट्या त्याच्यानंतर एक धार्मिक चैतन्याचं वातावरण असेल, त्याच्यामध्ये वारीचा समावेश होतो, त्याच्यामध्ये गणेशोत्सवाचा समावेश होतो, चतुर्शृंगीची यात्रा असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून पुणे जे एक आध्यात्मिकदृष्ट्या, एक सांस्कृतिकदृष्ट्या, एक आपल्या सनातन धर्माचे चांगलं पूजन करणारं, चांगलं संवर्धन करणारं एक महत्त्वाचं शहर म्हणून कसं नावारूपाला आलेलं होतं आणि आज त्याच्यात कालानुरूप कसे बदल होत गेलेले आहेत, ह्याचासुद्धा आपण या सगळ्या विषयामध्ये त्याच्याकडे सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यानंतर महत्त्वाचा विषय याच्यामध्ये असाही एक आहे की पुण्यामध्ये जे वेगाने शेती व महाविकास विभागाखाली असणारं क्षेत्र हे झपाट्याने कमी होऊन ते नागरीकरणाखाली कसं आणलं गेलं आणि त्याच्यामागे कुणाचे काय इथं संप दडलेले होते ह्याच्यावरही आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. आणि पुण्याच्या आजूबाजूला जे ऑटोमोबाईल हब होतं ते ऑटोमोबाईल हब वाढावं, त्याचा विस्तार व्हावा म्हणून पुण्याची जी मूळ सार्वजनिक परिवहन व्यवस्था होती तिचं कसं खच्चीकरण करण्यात आलं आणि दुसरी जी खाजगी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये दुचाकी असतील, स्वयंचलित दुचाकी असतील, ते क्षेत्र कसं वाढत जाईल हे पाहिलं गेलं. त्याच्यामागे कुणाचे काय हितसंबंध दडलेले होते, कुणाचा काय व्यवहार होता याच्यावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. आणि दुचाकीचं क्षेत्र, स्वयंचलित दुचाकीचं क्षेत्र, वाहनांचं क्षेत्र वाढून त्याचा अप्रत्यक्ष प्रभाव हा शहरातल्या वाहतुकीवर, शहरातल्या रस्त्यांच्या उपलब्ध क्षेत्रफळावर पडला आणि पुण्यामध्ये जे प्रदूषणाचं काहूर माजलं
प्रदूषणाने जे टोक घातलं आणि त्याच्यामुळे पुणेकरांच्या जीवनमानावर, पुणेकरांच्या तब्येतीवर, आरोग्यावर, पर्यावरणावर जे घातक परिणाम झाले त्याच्यावरही आपल्याला प्रकाश टाकायचा आहे. पुण्यनगरीने महानगर जरूर व्हावं, पण त्या महानगरीमध्ये आपलं अस्तित्व हरवून जाईल, आपलं जे मूळचं पुणेपण आहे ते हरवून जाईल आणि पुणे बकाल, उद्ध्वस्त, अस्ताव्यस्त वाढलेलं, ज्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही, जे नियंत्रणाबाहेर गेलेलं आहे असं पुणे झालेलं आहे. त्यामुळे पुण्याची ही दुखरी बाजू, पुण्याची ही खंत आज विविध माध्यमातून प्रकट होत आहे आणि मूळचे जे पुणेकर आहेत त्यांना हे दुखणं आता सोसवण्यापलीकडे गेलेलं आहे. पुण्यात पूर्वी काही उणे नसायचं, उणे नाहीच असं म्हणलं जायचं, पण पुणे आज प्रत्येक बाबतीत उणे होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. त्यामुळे पुणे, उणे, दुखणे हा त्रिकोण समजून घेणे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, विशेषतः पुणेकरांसाठी महत्त्वाचं आहे. कारण पुणे शहर हे पुणे जिल्ह्याच्या माध्यमातून, हवेली तालुक्याच्या माध्यमातून घडलेलं शहर आहे. त्याला अत्यंत चांगला ऐतिहासिक संतांचा आणि भागवत धर्माचा वारसा लाभलेला आहे आणि आज त्याचे जे हाल होत आहेत आधुनिकतेच्या या काळात, त्याच्यावर आपल्याला त्याच्याकडे आपल्याला दोन्ही जुन्या काळातून आणि नव्या काळातून दोन्ही माध्यमातून पाहायचं आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी या मालिकेतील प्रत्येक भाग आवर्जून पाहावा. मूळच्या पुणेकरांनी सुद्धा हे भाग पाहावेत, ऐकावेत आणि आपल्या जुन्या आठवणी जागरूक कराव्यात. आणि आज आपण कुठल्या टप्प्यावर येऊन ठेपलो आहे त्याचंसुद्धा सिंहावलोकन करावं. या निमित्ताने एका पुण्याच्या चांगल्या विषयाला मी वाचा फोडणार आहे आणि ते आपल्या सर्वांना निश्चित आवडेल अशी मला खात्री आहे. माझा हा यूट्यूब चॅनल तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा चॅनल जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. येणारे भाग पाहायला, ऐकायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.